आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण लागू करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रानं फडणवीसांना मुख्यमंत्री केलं, केवळ मुंबईनं नव्हे कुणाच्याही आश्वासनावर आंदोलन मागे घेणार नाही, मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय असं जरांगेंनी म्हटलंय। जरांगेंचे मुख्यमंत्र्यांवर आरोप। कुणाच्याही आश्वासनावर आंदोलन आता मागे घेणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलेला आहे। आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही। ज्या स्पॉटवर पोरं असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा, वाट बघू आपण, शांत राहा, आपण वाट बघू। रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा, माझी विनंती आहे तुम्हाला। मराठीचा कचरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्याची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या, भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय। पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचं सांगितले, दादरातून बाथरूम बंद करायला सांगितले। म्हणजे लवकर मराठा समाज कदर आणि माघारी जाईल। मुख्यमंत्री साहेब, तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका। तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांचे मन जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका। हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही। देव आणखीन दुसऱ्या दिवसाचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळं करू नका, तुमच्या हातात संधी आहे। बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। पण कधी ना कधी वेळ बदलत असती, तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं। तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, तर चांगल्याला गिरलेली आहे, तर तुमचा काहीच विषय नाही। कधी ना काही बदल होत असतो, त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे। त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसीचा आयुक्त कोण आहे। आपल्याला कामाला 10 वर्षाला 20 वर्षाला रिटायर झाल्यावर का होईना, मुख्यमंत्र्याचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले। तर कुणाच्याही आश्वासनावर आता आंदोलन मागे घेणार नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय, मुख्यमंत्र्यांवर जरांगेंचा निशाणा।